नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मी वैभव माईन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतोय. ॲक्च्युली खूप दिवसांनी मी आता ब्लॉग चालू करतोय. ब्लॉग चालू करायला ॲक्च्युली काही कंटेंट पण नव्हते माझ्याकडे. म्हटलं आता काय ब्लॉग करू, तर आज ब्लॉग आपला आहे. खूप दिवसांनी आलोय, तर आपला ब्लॉग असणार आता कागद टाकतोय, पत्र्यावरती कागद टाकतोय. एवढा कडक उन्हात पावसाचा पत्ता नाही. कागद आणून ठेवलाय, कधीच झाले त्याला आता मला वाटतं एक 15-20 दिवस झाले असतील. कागद आणून ठेवलाय बघा. हे बघा, 2 कागद आणून ठेवले, एक भिंतीला मारायला आणि एक पत्र्यावरती टाकायला. टाकायचा काय पत्ता नाही, मग म्हटलं आज टाकून घेतो. आणि संध्याकाळी जायचं आपल्याला प्रियाच्या ताईकडे, म्हणजे गीता ताईकडे जायचंय. फ्लोर परेलला नाही, करी रोड सॉरी, करी रोडला. तर आजचा ब्लॉग आपला हाच असणार आहे. आणि बघू जमलं तर आपण मठात वगैरे जाऊ, स्वामीच्या मठात वगैरे, जर टाइमवर झालं सगळं काम तर मग आपण डायरेक्ट संध्याकाळी ताईकडे जाऊ. आता तुम्हाला दाखवतो मी पत्र्यावरची कंडिशन. आता बघू, आता मला पण नाही माहिती कचरा किती आहे किंवा काय. थोडं साफ करून घेतो आणि कागद टाकतो. आता बघा शिडी लावली आहे, तर जातो. चप्पल घातली, ॲक्च्युली गरम आता ऊन, पत्रे तापलेच. संध्याकाळी तर नाही जाऊ शकत, तर जातो. बघा पत्र्याची कंडिशन बघा आता, अवस्था. कागद तर गेलाय, तो जुना कागद काय राहिला नाही. तर ही सगळी कौलं काढतो मी. कचरा तर नाही दिसत आहे. रोहनच्या पत्र्यावर पण जायचं होतं. रोहनच्या पत्र काय ठेवलंय काय माहिती. टाकी आहे कसली तरी, बघू. रोहनचा पत्र पण जरा साफ करायचं आहे. आपल्या पत्र काय घाण तर नाही, पण हा थोडा तुकडे ते जमा करतो. चला सुरुवात करतो कामाला. मी कागद टाकलाय, दाखवतो तुम्हाला जरा मी. ऊन कडक होतं थोडं, म्हणून खाली उतरलेलं. बघा मगाशी टाकला आणि खाली उतरलं, जरा लय ऊन लागत होतं, भरपूर लागत होतं. आता जरा हे साईडचं लावायचं. हा बघा, हा साईडचा कागद लावायचा आता. हा म्हणजे ठोकतो याला डायरेक्ट. आता अजून एक प्लास्टिक आणलंय मी, तर डायरेक्ट आता भिंतीला ठोकून देतो, म्हणजे उडणार नाही. कोणाला टाकायचं असेल कागद पत्र्यावरती तर तुम्ही टाका आणून. ऑलमोस्ट लोकांनी आता कागद तर टाकलेत. आता बघा ह्यांचा कागद भाऊजीने टाकलाय. इथं दीपक दादानी पण त्या दिवशी टाकलाय. शीतलताई वगैरे बाकीने टाकलाय. आता तो मला वाटतं कोणाचा कागद आहे हा, तरी कागद आहे काय कळत नाही. रोहनचा पण कागद मला जरा साफ करायचा होता, बोललो होता आता जरा साफ करून दे. पत्र्यावरती जाणं म्हणजे रिस्की काम आहे थोडं. बघू झालं पॉसिबल, उतरायला जमलं तर जाईल त्याच्या पत्र्यावरती कागद टाकायला. बघा इकडनं मेट्रो जाते. मेट्रो आता आली आहे वाटतं, थांबा बघतो. पत्र्यावरनं चढलं की मेट्रो दिसते आपल्याला. हा ही बघा मेट्रो आली मेट्रो. ही बघा दिसली काय? घरातून आपल्याला मेट्रो एकदम जवळ दिसते बघा, एकदम बरोबर टायमावर आली. त्यांना मी फोन करून सांगितलेलं जरा या, मी व्हिडिओ बनवतोय. हा आहे पत्र्यावरचा नजारा. हे आपलं डोंगर आणि हे बघा हे झाड यावर्षी कटिंग केले, परत वाढले. ते आता परत कटिंग करायला लागणार पावसाच्या आधी. नितेश आणि अनु पण चढलेत. कुणाल तुझ्या पत्रावर काहीतरी झोल करतोय नी त्या बघ. हो का, इकडे माया पण चढलाय. आता माया पण चढला, नमस्कार करतोय सगळ्यांना. बाबू जास्त आणला ना माल? कुठे घेऊन ये ना, दोन्ही एकत्र आणायचं ना. कशा घमेला दिला त्यांनी? घमेला कशाला आणायचा एवढा? जरा इकडे माल निघाला हो, जरा दाखवू तुम्हाला. इकडे थोडं तिथून आहे ना उंदीर बिंदीर जायचं आहे बघा. इथे जरा लावतो. झालाय टाकून कागद आता फायनली. साईडला पण बांधला आहे बघा इकडे. आणि हा कचरा इकडे पडला होता सगळा, तो जरा उचलला. त्यांच्या लोकांच्या पत्रावर होता.
तो कचरा आपला होता म्हणून त्यामुळे उचलला मी तिथून. तर आता दाखवतो तुम्हाला. हे बघा त्या साईडने पण दाखवतो मला मी कागद. ते बघा साईडला पण असं ठोकलं आहे जे पाणी भिंतीवर पाजळणार नाही. ठीक आहे, थोडंसं खाली राहिलं ते चालेल, जास्त एकदम. हे बघा हे लोक आता जडलेत आणि मी आता रिलॅक्समध्ये घरी जाणार. हा बघा उघडा माणूस बाप्या वाटा, नितेश बाप्या. बघा तुम्हाला विमान दाखवतो. विमान आपल्या इथून विमान पण जवळ आहे. बघा दिसेल आता तुम्हाला. हे बघा आलं विमान. हा हे बघा त्याच्या मागे CST टर्मिनस, आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. चला Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm. पोचलो ताईच्या बिल्डिंगमध्ये. वेगळे हे ताईचं घर आहे. बिल्डिंगमध्ये पोचला आता आईस्क्रीम काहीतरी बिस्किट घेण्यापेक्षा Stories that linger on the breath of the breeze. बचपन की यादें, अंकल जी लस्सी.
5 झाले ना? कडक आहेत ना? हो. ओके डन. पोहोचलोय ताईच्या बिल्डिंग मध्ये आता. पहिलाच माळा आहे. इथे किती नंबर आहे ताईचा? 3रा मधला. ताराला आवाज दे ना. सारू सारू पारू. हे बघा ताई फायनली पोहोचलो. भाऊजी कुठे गेले? यस. सारू कुठे गेली? सारा नाही, सारा मैत्रिणी बरोबर खेळायला गेली. ही बघा ही सारू आली बघा. कोपऱ्यात कुठच्या होती? सारू कुठे होती तू? इकडे बाय. कुठच्या कोपऱ्यात होतीस? ही बघा तिकडे तिकडे इकडे कौर और. तिचं आहे ना आगरी लोकांसारखी बोलते. हे बघा आईस्क्रीम खातली. गपचूप गपचूप एकटी खाणार आहे. हे बघा. कॅरम हा खेळ ना. तू ब्लॉग मध्ये येणार पण नीट नीट कर बघ. ब्लॉग मध्ये येणार मग लोक बोलत बसतील बघ. हा खेळ आहे ना. मग कॅरम खेळ. तू लाव तर सेटअप तर कर. ए आपण दोघं पहिला फ्रेंड्स नाही. पार्टनर पार्टनर खेळायचंय. बघा आईस्क्रीमला हावरी बघा. तिथे दात आधी गेलेत. सारू दात दाखव तुझे एकदा. अरे बाप रे आलेत. फ्रंटचे आले सारखे. हे बघा साऱ्याचे टीम मेंबर आले. तुझं नाव काय बाबू? आदिरा. अधीरा. आणि तुझं? पिहू. आणि तुझं? अरे सांग ना. सारा बोलल्यावरती ते दात दिसले तुम्हाला सगळे. आता हे बघा कॅरम खेळणार आहे आम्ही. आता ही बघा ही चिटिंग पहिली इथेच सुरू झाली. ती चिटिंग. कोण कोण खेळतंय कॅरम या लवकर. हे बघा एक सोंगटी काढली आहे. 10 रुपये आलेत माझ्याकडे. ही 10 आणि हे 20 रुपये. हो हो वाव. हे मी आहे. अरे हा कॅरम का असा खड्डा इथं? पावसाळ्याचे गड्डे झालेत कॅरमला पण. हे बघा ना इथे कॅरमला खड्डा आला. पावसाळ्यात डांबर टाकायला लागेल कॅरम मध्ये पण. हे क्यू छोडते उसका ही डाव आहे. बरोबर आहे. ही चिटर आहे बघा. ही नाही पक्की चिटर आहे. आता माझा डाव आहे बघ. चिटिंग नाही करायची. अरे इथं खड्डा आहे. बीएमसीचा खड्डा आहे बघ ना. जातच नाही. हा ना तू माझ्याकडे फिरवलं बरोबर. नाही उलट मला जाईल. त्यांना इकडे जाणार नाही सोंगटी. उलट तू 10 डाव घालव त्या सोंगटी मागे. तू 10 डाव घालव. 10 डाव. किती दे आता मी मारतो बघ. परफेक्ट. अशी मध्ये नाही टाकायची सारा. ताई कॉफी बनवली आहे. ताई गप कुठं आणली आहेत नक्की? तुमच्या इथला चहावाला गेला वाटतं गप देऊन टाकायला. माझी बारी आहे. अरे मला सोबतीच जात नाही. हा काकी मारतो मी. हा बघा ना इथे खड्डा. बीएमसीचा खड्डा इकडे असा इकडे असा वर आहे. कॅरमच डेंजर आहे यांचा. कशी कशी असते दाखव. अरे यार हसून तर दाखव तू. अरे यार हे बघा आत्ताची एक सोंगटी गेली तिला. 2 गेले 3 गेलेत. वा वा. अरे तुमच्यामुळे मला जात नाही. सारा हरली आहे. सारा हरली आहे. ही बघा ही हरली आहे. चिडते चिटर कॉक. आता आम्ही जेवायला बसतोय. जेवणाची तयारी झाली. बघा सारा जिंकली हा कॅरम मध्ये. ती हरली बोललो म्हणून रडायला लागलेली. सारा बस लवकर. हे बघ कॅमेऱ्यामध्ये दिसते तू. जिंकली हा. जिंकली तू. जिंकली. थँक्यू बोल सगळ्यांना. तुम्ही मला. हे काय चालू आहे? हे बघ बोल लवकर. बोल पहिला बोल सगळ्यांना. इकडे बघ ना. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल सगळ्यांना सांग.
नीट बोल हे बघा जेवण आईने बनवलंय. बोंबील फ्राय, कोळंबी फ्राय, काकडी, सलाड आहे आपलं, चपाती आणि कालवण कसलं आहे? बोंबलाच आहे ना? हा सॉरी, कोळंबीचं कालवण आहे. या जेवायला काय झालं? निघालोय ताईकडनं आता. भाऊजी आले सोडायला. ताई वरती आहे कोपऱ्यात, हे बघा तिकडे कोपऱ्यात ताई बाय करते. चला भाऊजी निघतो आम्ही आता, गाडी चालवतो. चला जेवलो मस्तपैकी, मस्त नॉनव्हेजचं जेवण होतं. बस आईस्क्रीम खाल्ली. सारा झोपली. साराची लाईट गेली. नमस्कार मंडळी, आता व्हिडिओचा एंड करतोय. ॲक्च्युली रात्री मला लेट झाला म्हणजे दीड पावणे 2 झाले. पेट्रोल वगैरे भरायला गेलो होतो आणि हळूहळू आलो रात्री. आणि मग घरी आलो आणि झोपलो, आराम केला. ॲक्च्युली ताईकडे आम्हाला झोप येत होती. बोललो नाही सकाळी कामावर जायचं परत. मग आम्ही आलो घरी, आवरलं सगळं आणि झोपलो पटकन. सकाळी पण मग जॉबला थोडा उशीर झाला. प्रियाला पण आणि मला पण. आत्ता आलोय मी जॉबवरून. म्हटलं आता व्हिडिओचा एंड करतो. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, ॲक्च्युली भरपूर दिवसांनी मी ब्लॉग केला आहे. काही कंटेनच नाही तर व्हिडिओ काय असं उगाच काहीतरी बनवण्याचे बोललो, काहीतरी कंटेन असेल तरच बोललो व्हिडिओ बनवूया. कालचा कंटेन म्हटलं म्हणजे तर आपला घरावरती कागद टाकायचा होता. तो आणला होता कधी 2 महिन्यापूर्वी, 2 महिने नाही सॉरी 3 हप्त्यापूर्वी कागद आणला होता. तो लावायला लावून बोललो टाकून काय करू, पावसाचा त्याचा काय पत्ता नाही. म्हटलं बोललो तो उन्हात खराब होण्यापेक्षा बोललो आरामात टाकू. आता बोललो 2-3 दिवस झाले पावसाचं थोडं वातावरण होतं आहे, बोललो टाकूया आता. आणि त्यानंतर बोललो नंतर काय वेळ भेटेल नाही भेटेल, तर सुट्टी भेटेल, म्हटलं आता टाकूया. झालाय कागद वगैरे टाकून. संध्याकाळी मग गीतेला इकडे गेलं. आमचं स्वामींच्या मठात वगैरे जायचं होतं आम्हाला, पण नाही भेटला, टायमिंग नाही भेटला. आपलं जाऊ दे, नेक्स्ट टाइम जाऊ आपण वेळ काढून व्यवस्थित. व्हिडिओचा एंड करतोय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लवकरच आता 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि आपल्या चॅनलला भरपूर शेअर करा, आपल्या व्हिडिओंना वगैरे शेअर करा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की तुमच्या कमेंट्स मला टाकायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये. आणि हो, आपला आता एक आपला वाजव रे वैभव या चॅनलचा नवीन ब्लॉग बनवला. असं ब्लॉग बोलते, वाजव रे वैभव आपल्या चॅनलचा नवीन आपला DP एक म्हणजे बनवला आहे. आपला स्टार्टिंगला तो असतो ना फ्रंटला येतो वाजव रे वैभव, तो लोगो आपला नवीन बनवला आहे. तर तो लोगो तुम्ही पाहिला तर असेलच स्टार्टिंगला. कसा वाटला लोगो हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.